शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। पेपर लीक प्रकरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार असल्यामुळे विद्यापीठातील तरुणांनी मूकमोर्चा काढून याचा निषेध केला। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान या विद्यार्थ्यांना काही काळ मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलेलं होतं, मात्र विद्यार्थ्यांनी विरोध तीव्र केल्यामुळे अखेर मोर्चा पार पडला। विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी यामध्ये होती। सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातले काय चालू आहे। आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही। आमचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे। ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे। तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काही आम्हाला आर्टिकल दिलेत, मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? स्टेटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे। म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे। तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे। आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही। जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे। धन्यवाद। नमस्कार। आम्ही या ठिकाणी सर्वजण सोनम वांगचुक यांनी जे शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने जे आंदोलन उभं केलं होतं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत। आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आणि जी शिक्षण व्यवस्थेसाठी जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेची पारदर्शकता निर्माण व्हावी, हा हेतू जो सोनम वांगचुक यांचा होता, त्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।